स्वराचा आवाज थोडा वाढवतो. वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा सकल कोट जाए भगवान कोट जाए भगवान कोट जाए
वाचे म्हणता गंगा गंगा 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 सकळ दोषांची भंगा सकळ दोषांची भंगा पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी सकळ दोषांची भंगा
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाते भंगा
दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी कुशावरती करिता स्नान त्याचे कैलासी राहणे दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी सच्चिदानंद रूपाय शुभतादिदेवी तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः लोकाभिराम रणंगधीरं राजीव नेत्रं भगवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये काषाय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये गोरक्षजालिं दर्शनपटाश्च अर्भंग काणेपुमचदाद्याल सौरंगिदेवानकभरधरि संज्ञा भूम्यां बभूर्नवनाथ सिद्धा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्र बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं अनुरायतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बदाभं जगन्नाथपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदा यधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करू पांडुरंगा 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 करू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया ज्यांचे केल्या स्मरण वय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कार म्हणे आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परणी घेऊनी हाती बोध ज्ञानाचा मालती
सोमलो भक्तनाथ वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष सकळ पाप जाती भंगा दृष्टे पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. प्रस्तुत आता आवाज थोडा कमी कर, बोलायची वेळेस कमी कर, म्हणायची वेळेस थोडा वाढ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त नामदेव महाराजांचा असून या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराज शांत महिला मंडळी शांतरा. कीर्तनाची वेळ होत आलेली आहे. ऐकायचं असलं तर 10-5 मिनिटं शांत राहा, नाही तर 9 वाजता कीर्तन तर संपणार आहे. आता वाजलेले आहेत 6:08. 9ला कीर्तन संपणार आहे. तुम्ही शांत बसले तर, नाहीतर नर्मदा मैया जर हजर झाली तर एक वाजू शकतो. विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळी थोडं सहकार्य करा. मी जास्त वेळ कार्यक्रम करणार नाही, वेळेत संपू. नंतर जेवणाचा कार्यक्रम आहे, थोडा ऐका, थोडं बोलू नका. बोलायचं काही विशेष काम नाही. कीर्तन संपल्यावर जेवायला तुम्हाला 10-15 मिनिटं लागणार आहे. त्यावेळेस काय असेल ते बोलण्याचं बघा. आता बोलू तर ऐका. कीर्तनासाठी निवडलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे आणि गंगेचं महत्त्व या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी प्रतिपादन केलं आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने द्यायचा तो 2 शब्दाचा परिहार. आज ज्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा आहे ते निमित्त म्हणजे आपल्या माक्या गावचे भूमिपुत्र आदरणीय परमश्रद्धेय धर्मनाथ महाराज सानप आणि धर्मनाथ महाराज सानप यांनी 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नर्मदा मैयाच्या परिक्रमा पूर्ण करून आज 5व्या नर्मदा परिक्रमेची पूर्ण केली त्या ठिकाणी. आणि 5वी बघा ना योग, 5वी नर्मदा परिक्रमा त्यांनी अशा योगावर पूर्ण केली अण्णा महाराज की 5वी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली आणि आज नर्मदा जयंती चालली. एक परिक्रमावासी होता, त्याने परिक्रमा केली. बोलू नका, ऐकावं थोडं. सुंदर गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. नर्मदा मैयाच्या जन्माची कथा सांगणार आहे. आज जन्मोत्सव आहे. ऐका, नवीन नवीन ऐकायला मिळत तर ऐका. एका शांत बसा ना जरा. बडबड करू नका. कार्यक्रमात व्यत्यय येतोय, बडबड करू नका. महिला मंडळी एक अर्धा पर्यंत शांत बसा, बोलू नका, शांत ऐका. एक नर्मदा मैयाचा उपासक नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली त्यांनी, 1 जणांनी कोणीतरीच. आणि परिक्रमा पूर्ण करत असताना नर्मदा मैयाला प्रार्थना केली, आई साहेब मी परिक्रमा पूर्ण करतोय आणि परिक्रमा पूर्ण केल्यानंतर कन्या भोजन करावं लागतं. परिक्रमेचा तो नियम आहे. माझी इच्छा आहे की कन्या भोजनेसाठी तू उपस्थित राहिला पाहिजे. कुणाला प्रार्थना केली? नर्मदा मैया. जगन्नाथ कुंटेने पुस्तक लिहिलेलं आहे, तुम्ही वाचलं का नाही नर्मदा मैयाचं? मी लय दिवसापूर्वी वाचलं. परिक्रमा पूर्ण झाली, मिरवणूक झाली, कन्या भोजनाची वेळ आली. सगळ्या मुली बारीक बारीक जेवायला बसल्या. पण याचं फक्त लक्ष का नर्मदा मैया आता कोणत्या रूपात येणार आहे.
सगळ्या मुलीचं जेवण होत आलं. एक पांढरे शुभ्र वस्त्र घातलेली एक छोटीशी मुलगी दरवाजातून आत आली. काटा आला माझ्या अंगावर. रामकृष्ण हरी. एक पांढरे कपडे घातलेली एक मुलगी दरवाजातून आतमध्ये आली, बसली, 2 घास खाल्ले, 11 रुपये ठेवले आणि निघून गेली. आणि मग या साधकाला कळालं का जी आत्ता मुलगी उठून गेली ती मूर्तिमंत दुसरी तिसरी कोणी नसून नर्मदा मैया होती. विठ्ठल 2026 मध्ये देवाची भक्ती केली आणि देव येऊन उभा राहिला असा एकही माणूस सापडणार नाही. पांडुरंगाची सेवा केली, पांडुरंग येऊन त्याला भेटला असा एकही साधक 2026 मध्ये सापडणार नाही. एवढे लोक नर्मदा परिक्रमेला का पळतात त्याचं एकमेव कारण आहे का 2026 मध्ये जी साक्षात्काराची प्रक्रिया आहे का देवाची सेवा केल्यानंतर देव समोर येऊन उभा राहतो, अशी एकमेव 2026 मधली प्रक्रिया म्हणजे नर्मदा मैयाची परिक्रमा आहे. मंडळी ते स्वतः जाऊन आले, ते लाखाने तुम्हाला सांगतील, पण मी पण सांगतो. तुम्ही 10 माणसं जरी परिक्रमेला गेले, महादेव भाऊ 100 जरी गेले, तर एक दिवस एकट्यालाच राहावं लागतं. आणि ज्याची त्याची चालण्याची कॅपॅसिटीनुसार 3 महिने 4 महिने 6 महिने त्या काळात 3500 किलोमीटरमध्ये एक दिवस असा येतो की माणसाला वाटतं हा क्षण आता माझ्या जीवनातला अंतिम क्षण आहे. आता याच्यानंतरचा क्षण मी पाहू शकत नाही, घरी जाऊ शकत नाही, फोन नाही, मोबाईल नाही, आता मी संपलो. आणि अशी परिस्थिती ज्या दिवशी येते त्या दिवशी जगाची मालकीन नर्मदा मैया बारीक लेकराच्या रूपाने समोर येऊन उभा राहते आणि सांगते घाबरू नको, मी पाठीमागे आहे. परत त्याला जिवंत झाल्यासारखं. अशी कोणती साधना आहे 2026 मध्ये सांगा ना. देव समोर येऊन उभा राहतो. 1 महिन्याची दिंडी असते. आषाढी वारी मुक्काम असते 10. त्याचं नियोजन असतं महिनाभर आधी, बरोबर एक नाही. दिंडीत मुक्काम किती होते? आपले 10 होते, काहीचे 12 होते, 13 होते, काहीचे 9 होते. 10 दिवसाची दिंडी असते. अमोल महाराज, बोधरे महाराज. नियोजन किती दिवस करावं लागतं? 1 महिनाभर पत्रिका छापायच्या, परत त्यांना नेऊन द्यायच्या, सगळं काही मागचा पुढचा बदल असेल तर ते करेक्शन करून. बरं नियोजन असो, चहा कुठे, नाश्ता कुठे, दुपारचा ठेपा कुठे, मुक्कामाचा ठेपा कुठे, पाऊस आला तर एखादी शाळा बघून ठेवा, तर काय नियोजन असतं. तरी 1-2 जण म्हणते काय बरोबर सोय नव्हती. नाही ते कोणाला म्हणते, ते कोणत्या दिंडीत गेलं ते असेच म्हणतात विठ्ठल विठ्ठल. गावात काही स्पेशल खातेदार आहेत, ते तेवढ्याच कामाला आहेत. पुढं नाही ते तेवढंच म्हणणार. एक बाबा इतका भारी होता, तुम्हाला सांगतो, साधू अंतकरणाचा, इतकं भारी कीर्तन करायचा, साधू सारखा महात्मा. सगळे लोक म्हणे काय कीर्तन झालं. ते म्हणे त्या बाबाचं काय खरे म्हणे, काय म्हणजे त्याची मावशी तंबाखू खाते. म्हणजे हे 4-2 जण हे फिक्स आहेत. आम्हाला रोज आमच्या नशिबात आम्ही कंबार खाऊ जीव तोडू जरी सांगितलं ना, आम्हाला माहिती आहे 98 बरोबर मानणार, पण 2 आवडून जाणारच आहे. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं काय ध्यानात घ्या. अरे 10 दिवसाची पंढरपूरची दिंडी आहे, महिनाभर नियोजन आहे, ठरलेले ठेपे सोडून रोज अवांतर 4 ठेपे जादा होतात. कोणी भुईमुगाच्या शेंगा घेऊन येतं, कोणी बळच पोहे घेऊन येतं, कोणी बिस्किटं देतं, कोणी चहा देतं. हे बळजबरीने होणारे अवांतर ठेपे. ऐका मंडळी, 3500 किलोमीटरचा प्रवास आहे आता, आणि पूर्ण फॉरेस्टात प्रवास आहे. नर्मदा धोधो वाहती आणि तिच्या कडेने प्रवास आहे. आता इथून निघाल्यानंतर किती किलोमीटरवर आश्रम आहे याचा अजिबात अंदाज नाही. आता निघाल्यानंतर 20 किलोमीटरवर आश्रम असेल का 30 किलोमीटर मध्ये विचारावं लागतं. आता असेल ते म्हणतात 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 2 किलोमीटर, किती किलोमीटरवर आश्रम आहे. बरं त्या आश्रमावर गेल्यानंतर जेवणाची व्यवस्था आहेच का याचा कोणत्याही प्रकारचा कॉन्फिडन्स नाही. असं पूर्णपणे नर्मदा मैयावर जीवन सोपवून घर सोडायचं, इतकी विलक्षण तपश्चर्या. आणि जिथं अडचणी, आता एक वाक्य महत्वाचं बघा बरं का. एखाद्याला वाटलं पोराच्या प्याला,
वाटत कोणाला काही प्यावं वाटत एखाद्याला वाटलं कोरा चहा प्यावा आणि त्याच्या मनात यावा कोरा चहा पाहिजे होता. 5-10 मिनिटामध्ये भयंकर जंगलामध्ये एखादी कोपी येते, 70-80 वर्षाची म्हातारी येते आणि चूल पेटलेली, भाऊ जाय चहा पिऊ, कोरा चहा पिऊ. हा साक्षात्कार आहे. रस्ता चुकला, नर्मदे हो, लगेच एखादं कुत्र्याचं पिल्लू येईल आणि असं भूरकून निघून जाईल. त्या कुत्र्याच्या पिल्ला मागं गेला का सरळ डांबरी लागतो. काय ताकद आहे, विलक्षण ताकद आहे. मी लई बोलन, रात्रभर बोलन, पण 9च्या पुढं तुम्ही मला बोलता. म्हणून मला स्वाभिमान आहे, मला आनंद आहे. सानप महाराजांनी एक परिक्रमा करायचा अवघड आहे. एक नर्मदा परिक्रमा केल्यानंतर माणूस घरी आला तर 25% सुद्धा राहत नाही. मी लई कार्यक्रम केले, परवा एक जणाचा केला, आमची खलांब्याची मंडळी होती. पण सलग 5 नर्मदा मायाच्या परिक्रमा पूर्ण केल्या. म्हणून मी आमच्या सर्व वैष्णवाच्या वतीने तुमचं हृदयापासून आभार मानतो. मधुभाऊ बी आले, आता काय थोडं व्यासपीठ विश्वासात घेतो आणि मग बोलायला लागतो. कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व गुणवान मंडळी, या रामकृष्ण, सर्व माका गावातले भजनी मंडळ, आदरणीय आमचे परमार्थ स्नेही आदरणीय अण्णा महाराज गुरुडी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अमोल महाराज आहे, आदरणीय गोंद्रे महाराज आहे, आदरणीय सुदानाना आहेत. डमाळे महाराज म्हणे आज मला टाळ घेऊन राहणे उभा राहायची इच्छा झाली. डमाळे महाराज आहेत. डमाळे महाराज आमचे लिंबे नांदूरचे सर्व भजनी मंडळ, आमचे महादेव महाराज आहेत. आदरणीय राजूभाऊ आहेत, आदरणीय शिंदे महाराज आहेत. ताई पण आहेत, माझा काही परिचय नाही. गंगावणीत आहे. तुमच्या चरणावर कोटी कोटी दंडवत. हां, नर्मदा माया आहे. देव कोणत्या रूपात येईल ते काही कळत नाही, पण ती नजर तयार करावी लागते, त्याच्यासाठी खूप घासावं लागतं. विनेकरी तवार मामा, येवरेकर मंडळी लई दिवसांनी गाठ झाली. रामकृष्ण, आमचे जळगावकर मंडळी, काय नाव कराड मामा, आमच्या मोठ्या महाराजाचे सगळे तुम्ही भक्त परिवार आहात. आदरणीय मधुभाऊ मस्के सर, सानप महाराज मस्के सर, आमचे मस्के साहेब आहेत. हे हां, पिंपळे मामा आहे, नर्मदा मैया, आदरणीय मगंगाचार्य, आदरणीय आपणचे संतोष महाराज आहेत. मधुभाऊ तुम्ही आले, स्टेजवर बसलेले अण्णा, कार्यक्रमाला सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आदरणीय आप्पा उपस्थित आहेत. मारुती दाजी आहेत, कोकाटे गुरुजी आहेत. काय 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 कोणाचं काय योग येईल काही सांगता येत नाही. काय आम्हाला त्यांनी आम्हाला शिकलं आणि ते आता आम्हाला ऐकायला बसते. काय आम्हाला बी स्वाभिमान असं म्हण, त्यांना स्वाभिमान असं. ते पहिल्यांदा म्हणायचे गोटीला काठी वाकड्या आता आम्ही म्हणतो गोटीला काठी एकाचा ते योग काय योग असत. आणि त्यांना इतका आनंद आहे, म्हणजे मी तर म्हणतो त्यांच्या आयुष्यातला समाधान आणि आनंदाचा क्षण फक्त 2026 असेल. त्यांना कधी पण विचार, इतका त्यांना आनंद आहे की आपला एक शाळेतला विद्यार्थी आणि तो काय कीर्तन करतोय, वा वा वा, त्यांची अशी छाती फुगून येते, हार घेऊनच येते. कोकाटे गुरुजी, बाकीचे सगळे आता काहीचे नाव मला माहिती आहेत, काही माफ करा. आमचे हे कचरू मामा आहेत. विशेष म्हणजे आदरणीय गायकवाड डॉक्टर आज त्या दिवशी उशिरा आले होते, आज पहिल्यापासून आहेत. गायकवाड डॉक्टर उपस्थित आहेत. आमचे आडगावकर मंडळी या ठिकाणी आहेत. बाकीचे सगळे मंडळी साईडला बसलेले, अंधारात बसलेले.
सगळी प्रेम करणारी मंडळी, साऊंड सिस्टीम चांगली आहे, वातावरण चांगले, आदिमाया शक्तीचं अधिष्ठान आहे. आता जास्त मी काही लांबीत नाही. आता कीर्तनाला मी सुरुवात करतो. तुम्ही फक्त मला सहकार्य करा, बोलू नका, एवढी तुम्हाला विनंती आहे. 8:15 झाले. 99% मी 9 वाजता थांबण्याचा प्रयत्न करेल, 99%. पण आता अर्ध्या तासात मला जन्माची तर कथा सांगावं लागेल नर्मदा मायाची, एवढं तर काम करावं लागणार आहे. मी 9 वाजता संपवण्याचा प्रयत्न करेन, कारण नंतर जेवण आहेत. पण जर वाढलं, जास्त लईच वाढलं तर 2-2.5 तास वाढलं लई. आमचे नाही ते गेल्या वर्षी परिक्रमा होती सगळं पाथरकर, ते गेल्या वर्षी होती. यंदा तयारी केली पण ती काहीतरी घोटाळा झाला. पाथरकर मामा काही आम्हाला ध्यानात आणून द्यायचं काही नामनिर्देशन काय नसतं. पण आपण एकाच घरातले, आपल्या माणसाचं कौतुक आपणच करावं म्हणून नाव घ्यायचं, दुसरं काय. विठ्ठल विठ्ठल. आता लक्ष द्या, आज नर्मदा मैयाची जयंती आहे, जन्मदिवस आहे. नर्मदा मैयाची परिक्रमा, किती लोक परिक्रमेला जातात, का जातात? आता मी सुरुवातीला मला वाटतं डायरेक्ट नर्मदा मैयाची जन्माची कथा तुम्हाला आधी सांगतो, कारण ही राहायला नव्हतं. पागिरी मामा, पागिरी मामा आहे. कारण बाकीचं एखादं उदाहरण राहिलं तरी चालेल, पण आज जन्माचं कीर्तन आहे ना, नर्मदा मैयाच्या जन्माचं कीर्तन आहे, म्हणून जन्माची कथा महत्वाची, तिला अर्धा तास लागणार आहे. आणि म्हणून जन्माची कथा मी अगोदर सांगतो. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, तुम्ही कधी न ऐकलेली कथा आहे. कारण ही कथा काय भागवतामध्ये नाही, महाभारतामध्ये नाही, ज्ञानेश्वरीत नाही, पांडव प्रतापमध्ये नाही, हरिविजयमध्ये नाही, ही नर्मदा पुराणामध्ये कथा आहे. नर्मदा पुराण आहे, नर्मदा मैयाचा एक ग्रंथ आहे पुराण, नर्मदा पुराण. असं एवढं आहे, बघायचं असलं तर घरी या, माझ्या घरी आहे, मी वाचलेलं आहे म्हणून मला कथा ती मिळाली. नर्मदा पुराण लक्षपूर्वक ऐका. नर्मदा मैयाचा जन्म कसा झाला, की ज्या 5 परिक्रमा धर्मनाथ महाराजांनी केल्या, त्या नर्मदा मैयाच्या जन्माची कथा ऐका. ब्रह्मदेवाकडून जाऊ शकता, नो प्रॉब्लेम, करू शकता, काही अडचण नाही, गपचूप जायचं. तर ऐका, नर्मदा मैयाची जन्माची कथा आता ऐका. ब्रह्मदेवाकडून एक चूक झाली. ब्रह्मदेवाकडून तशा लई झाल्या चुका, बाकीच्या नाही सांगत. ब्रह्मदेवाच्या चुका, अहो देवाच्या काही चुका होत नाही का? लई तेच सांगतो, आधी देवाच्या चुका सांगतो. 10 मिनिटं तुम्हाला. ब्रह्मदेवाकडून चूक झाली. बरं, चूक किरकोळ नाही झाली. जगाचा चालक नियंता भगवान शंकराची निंदा केली. शंकर देव असा आहे बाबा, भोळा तेवढाच आहे, रागीत पण तेवढाच आहे. किती भोळा आहे. एखाद्याने जर भक्ती केली ना, भक्ती, एक सकाळीच मी पाचुंद्यामध्ये सांगितली कथा. घृष्मा नावाची बाई होती, लक्ष द्या महिला मंडळी, घृष्मा, बाईचं नाव ध्यानात ठेवा, घृष्मा नावाची बाई होती. ती महादेवाची पूजा करायची, पण कशी करायची? रोज वाळूचं शिवलिंग करायची, वाळूचं शिवलिंग, 1-2 तास पूजा करायची. आणि शास्त्र असं आहे का जे पार्थिव शिवलिंग आहे त्याचं विसर्जन करावं लागतं. म्हणजे आपण तुम्ही हरतालिका म्हणते, त्या हरतालिकेला करतात ना, वाळूचं शिवलिंग करायचं, पूजा करायची, आणि ते पाण्यात नेऊन टाकायचं. ती बाई रोज करायची, वाळूचं शिवलिंग करायची, पूजा करायची, पाण्यात नेऊन सोडायची. वाळूचं शिवलिंग करायचं, पूजा करायची, रोज तिचा नियम. पण ऐका, भक्ती अशी हळूहळू भक्ती वाढत चालते हृदयात. तुम्ही जसं जसं भजन करता, नामस्मरण करता, सप्ताह परमार्थ करता, दान धर्म, तशी भक्ती वाढत चालते. तिची भक्ती वाढू लागली. एक दिवस तिने असा निर्णय केला, 1008 शिवलिंग केली, 1008. आणि 1007 शिवलिंग झाले, पूजा केली. आणि 8वं शिवलिंग करीत होती, कशाचं? वाळूचं. आणि 8वं शिवलिंग करीत होती, तेवढ्यात आवाज आला मागून. कोणते सांगितलं? हे पुष्पा, तुझा मुलगा मरण पावला. असा जर आपल्याला आवाज आला असता तर आपण 1007 मोडून टाकले असते. आमच्या दिंडीत एक बाई होती, आप्पा, मध्ये करमाळ्याच्या पुढं दिंडी गेली, तिला फोन आला, तिच्या मावस बहिणीच्या, चुलत दिराच्या, पुतण्याच्या, सासूचा, आजीच्या सासूचा चुलत भाऊ आला. ती तिथून तर माग आली, पण म्हणे आयुष्यात दिंडीत यायची नाही बाई, दिंडीत गेलं माणसं मराठी. थोडं संकट आलं का आपण देवाला नाव ठेवतो. पण 1008
वाळूचं शिवलिंग करत असताना मागून आवाज आला, मुलगा मरण पावला. बाईने सांगितलं, महादेवा काय माझी परीक्षा पाहतोय, मी नापास नाही होणार. अरे काय तुला संकट द्यायचे, काय तुला वेदना द्यायच्या, मुलं मार, घर मार, काय तुला करायचं ते कर, पण मी तुला सोडणार नाही. मी शिवलिंग केल्याशिवाय थांबणार नाही. 1008 क्रमांकाचं शिवलिंग पूर्ण केलं मंडळी. आणि मग बाई पाठीमागे घराकडे चालली. घरी गेली तर जगाचा चालक मालक भगवान शंकराने मेलेला मुलगा जिवंत केला आणि असा हातवर घेऊन तिच्या पुढे उभा. सांगितलं, महादेवा तू परीक्षा घेतो पण मी नापास नाही होणार. महादेवाने सांगितलं, तुला काय लागत सांग. सांगितलं, काहीच लागत नाही, मला काहीच लागत नाही. आजपर्यंत मी वाळूचं शिवलिंग करून पूजा केली, आता तू माझ्या समोर इथं प्रत्यक्ष राहायला पाहिजे मला पूजा करायला. सांगितलं, राहतो ना, नुसता राहत नाही, तू भक्ती केली ना, तुझ्या नावासगट मी इथं राहतो. जगाचा चालक मालक भगवान शंकर त्या घुष्मेच्या नावासगट राहिला, त्यालाच घुष्णेश्वर असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शंकर इतका भला आहे आणि शंकर रागीट किती आहे. सभागती जर तिसरा डोळा उघडला ना, सभागती, तर एका रात्रीत जगाचा विनाश होतो. भागवत वाचा, भागवताचा शेवटचा टॉपिक वाचा. कलियुगाचे लोक म्हणतात लय वर्ष आहे, पण जर भगवान भोले बाबाला राग आला ना, काही क्षणात जगाचा विनाश करू शकते. इतकं रागीट देवता म्हणजे भगवान शिवजी आहे. आणि अशा शंकराची निंदा ब्रह्मदेवाने केली. राग आला भगवान शंकराला आणि राग आल्यानंतर एक महापुरुष निर्माण केला मंडळी. आणि त्या महापुरुषाचं नाव आहे काल भैरवनाथ. काल भैरवनाथ समोर उभा राहिले आणि शंकराचं लय याने निंदा केली, याचा जरा भेद बघ. आता काल भैरवनाथाचा आज रविवार आहे मंडळी. काय काल भैरवनाथाची ताकद, तुम्ही आगळगावला जा, 2-2 वर्ष पंक्ती बुक्यात 50 लोक रविवारी पंक्तीला आहेत. 50 लोक, तरी 2-2, 4-4 महिने नंबर येत नाही. रात्रीत भूतानी मंदिर बांधलंय आणि भूताची यात्रा भरते. आपल्याला काल भैरवाचं मोठं चरित्र आहे, सांगतो. मग काल भैरवनाथाला प्रगट केलं आणि सांगितलं याचा बेत बघ ब्रह्मदेवाचा. आता काल भैरव होता तो, कसा बेत बघायचा. नखानी ज्या तोंडाने निंदा केली ना ब्रह्मदेवाने, ब्रह्मदेव किती तोंड होते, 4 तोंड होते. ज्या तोंडाने निंदा केली ना, ते मुंडकच नखानी कापून टाकलं. अरे 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 शंकराय झालं, बाबा तुला फक्त बेत पाहायचं सांगितलं. तो ब्राह्मण हे, त्याला मारला तो जीवन. ब्रह्मदेव कोण आहे, ब्रह्म हत्या नावाची स्त्री तयार झाली आणि सांगितली ब्रह्म आता तो माग लागली. ते मुंडकं घेतलं कोणाचं, ब्रह्मदेवाचं, आणि सांगितलं पृथ्वीला प्रदक्षिणा कर. आणि ती ब्रह्म हत्या माग. पृथ्वी प्रदक्षिणा करता करता काल भैरवनाथ काशीत आले आणि काशीत आल्यानंतर ते मुंडकं हातातून खाली पडलं. जिथं ते ब्रह्मदेवाचं मुंडकं खाली पडलं तिथं कपाल मोचन नावाचं तीर्थ तयार झालं. मग ती ब्रह्म हत्या माग सरकली. मग शंकर खुश झाले, काय अडचण आहे बाबा, आता एखादा जर काशीला आला आणि 100 बारे माझं दर्शन घेतलं आणि तुझं दर्शन नाही घेतलं तर काशीची यात्रा फेल. काशीचा कोतवाल म्हणून काल भैरवनाथाची स्थापना केली. म्हणून काशीला जर गेले आणि काल भैरवनाथाचं दर्शन नाही घेतलं तर काशी करूनही काही उपयोग होणार नाही. मी काय सांगत होतो, ब्रह्मदेवाने चूक केली. आता चूक कोणाकडून होते, तुमच्याकडून होते तर आमच्याकडून होते, पण माणसाला नंतर पश्चाताप येतो. ब्रह्मदेवाला पश्चाताप आला, अरे अरे वाईट केलं. मग कोणाकडे जावा म्हणून ब्रह्मदेव ऋषीमुनीकडे गेले. ऋषीमुनीला सांगितलं माझ्याकडून चुका झाल्या राव म्हणे, शंकराची निंदा केली. चूक झाली म्हणजे दोष लागले ना, काय करावं. आता ऋषीमुनी म्हणे तुम्ही मस्त आमच्याकडे आले, कारण का आमच्या काय साध्या चुका आहेत का. पराशरे केले कायम भोगिली मच्छगंधा. ऋषीमुनीने काय चुका केल्या नाही का, नाही म्हणे आम्ही तो सारखेच आहेत म्हणे. मग आपण दोघं सारखेच झाले आता. मग म्हणे आता आपण तिसऱ्याकडे जाऊ म्हणे. मग चला म्हणे भगवान महाविष्णूकडे. लक्षपूर्वक उदाहरण सुंदर आहे का. ब्रह्मदेव ऋषीमुनी भगवान महाविष्णूकडे गेले. देव बसले म्हणे काय, ब्रह्मदेव म्हणे आपल्याकडून चूक झाली राव, दोष झाले. ऋषीमुनी म्हणे आमच्याकडून चुका झालेल्या आहेत, दोष. भगवान विष्णू म्हणे लय शहाण्या माणसाकडे आले तुम्ही. अरे तुमच्यापेक्षा तर मी डबल केले, माझ्यासारखा तर कपटी कोणीच नाही. किती कपट केलं मी.
महाभारताच्या युद्धात किती कपट केलं, किती प्रतिज्ञा मोडल्या, हा? त्या तुळशीचं पातिव्रत्य हरण केलं आणि वृंदेचं मी लई चुका केल्या आहेत म्हणे. मग आता आपण तिघ सारखेच झाले म्हणे. मग आता भगवान शंकराकडे चला. लक्षपूर्वक ऐका. ब्रह्मदेव, ऋषीमुनी आणि विष्णू कोणाकडे गेले? शंकराकडे. बरं, भगवान शंकर ध्यानस्थ. भगवान शंकरासारखा देव 24 तास ध्यानस्थ राहून रामाचं भजन करतोय. काय भजनात ताकद आहे? काय भजन करी महादेव आणि राम ध्यानस्थ. आता हे म्हणे काय करावं? पण म्हणे आपलं काम गुतलंय ना. आता जेव्हा ध्यान उघडन तेव्हा आपलं बसा. पण म्हणे आता शंकरापाशी बसलो मोकळं कसं काय बसत म्हणे. मग करा भजन. मग कोणाचं भजन? ज्याच्या पुढं बसलोय त्याच करा. भगवान महाविष्णू, ब्रह्मदेव, ऋषीमुनी शंकराचं भजन सुरू केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 1 वर्षभर भजन करीत बसले भगवान महाविष्णू सारखा देव. आणि 1 वर्षाने भगवान शिवजीने अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले डोळे उघडले. पण किती वेळ? 1 मिनिट असे डोळे उघडले परत बंद केले. देव म्हणे आता रे, म्हणे आता आपलं काम गुतलंय, आपल्याला दोष निवृत्त करायचे, बस आता परत जेव्हा उघडते तेव्हा परत 1 वर्षभर भजन करीत बसले. 2 वर्षाने जगाचा चालक मालक भगवान शिवजीने डोळे उघडले आणि सांगितलं बोला आता काय म्हणणं आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं दोष झाले, त्या दोषाच्या निवृत्तीसाठी आलो. ऋषीमुनींनी सांगितलं आमच्याकडून दोष झाले, दोष. भगवान महाविष्णू सांगितलं मी पण दोषी. भगवान शिवजी असले म्हणे किती दिवसापासून बसले? सांगितलं 2 वर्षापासून. आणि काय केलं 2 वर्ष? काय नाही, तुमचं भजन केलं. काय शिवजी असायला लागले, अरे दादांनो 2 वर्ष तुम्ही अखंड शिवनामाचं चिंतन केलं, अनंत जन्माच्या दोषापासून तुम्ही मुक्त झालास. जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन परिसोपे, नाम संकीर्तन साधन परिसोपे, नाम संकीर्तन साधन परिसोपे, नाम संकीर्तन साधन परिसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. मलगती सायाच जावे वनांतरा, मलगती सायाच जावे वनांतरा. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. मलगती सायाच जावे वनांतरा, मलगती सायाच जावे वनांतरा. नाम संकीर्तन साधन जळतील पापे. भगवान शंकराने सांगितलं 2 वर्ष शिवनामाचं कीर्तन केलं, अनंत जन्माच्या दोषापासून तुम्ही मुक्त झाला. वा. पण यांनी सांगितलं शिवजी आता एक काम करा, इथून पुढे दोष होऊ नये म्हणून काहीतरी सांगा. ऐका मंडळी, तुम्ही जेवढं भजन करता ना ते देवाच्या सगळं लिखाण असतं. जेवढं भजन चालू आहे ना, पुण्याची गणना कोण करे? हरिमुखी म्हणा पुण्य होतं. मग पुढं 2 वर्ष भगवान महाविष्णू, ब्रह्मदेव आणि ऋषी मुनींनी केलेले नामस्मरणाचं पुण्य भगवान शंकराने एका कमंडलूमध्ये साठवून ठेवलं होतं. आणि ते पुण्य भगवान शंकराने घटा 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 प्राशन केले. पुण्य एवढं पुण्य प्राशन केल्यावर काय होतं? घाम आला दरदरून भगवान शिवजीला. घाम आला आणि एक घामाचा थेंब आता खाली पडणार, तेवढ्यात ब्रह्मदेव दक्ष होते, पळत आले आणि कमंडलू पुढं केला. आणि तो घामाचा थेंब कमंडलूमध्ये पडला आणि त्या कमंडलूमधून एका मुलीचा जन्म झाला. त्या मुलीचं नाव आहे नर्मदा मैया. कोणी? भगवान महाविष्णू, ब्रह्मदेव आणि ऋषी मुनींनी केलेल्या नामस्मरणाचं पुण्य नर्मदा मैया. जन्माला आल्यानंतर 2-4 वर मागितले महादेवाला. पहिला वर मागितला, भोले बाबा मी तुमची मुलगी आणि तुम्ही माझे बाप आहात, पिता आहात.
म्हणून मी कुठं जरी गेले तर मला सोडून तुम्ही राहायचं नाही. कुणाला सांगितलं? शंकराला. मला सोडून राहायचं नाही. म्हणून म्हणतात नर्मदे का कंकर ओही है शंका. नर्मदा माया जिथपर्यंत जाती ना तिच्यातला खडा ना खडा मूर्तिमंत शिवजीचं स्वरूप आहे. दुसरी गोष्ट सांगितलं, मी कोणात मिळणार नाही. तुम्ही समुद्रात जाऊन बघा, नर्मदा माया सेपरेट दिसत यायची. आणि जेवढ्या नद्या आहेत त्या सगळ्या तुम्ही आता सानप महाराजाला विचारा, सगळ्या नद्या नर्मदा मायाला मिळतात. नर्मदा माया कोणत्या नदीला मिळत नाही. ती झाले मी कोणाला मिळणार नाही. एक दुधाची नदी आहे, काय नाव? दुधारा. म्हणजे आता दूध नाही आहे, फक्त असं पांढरं शुभ्र पाणी आहे. दुधारा नदी ती सुद्धा नर्मदा मायाला येऊन मिळते. तिचा इतिहास माहिती होता तुम्हाला? अर्ध्या मिनिटात सांगतो, ऐका. रामायणातला प्रसंग आहे. सगळं रामायण झालं आणि पुष्पक विमानापासून रामप्रभू येत होते ना. रामप्रभू हनुमंताला म्हणे, हनुमंता जाता जाता अंजनीला भेटून जाऊ. महाराज म्हणे, काय काय आम्ही अंजनी आपली गडबड झाली, पुढे घरात वाट पाहतोय. नाही रे, माझी इच्छा आहे. नको. प्रभू म्हणे, हो का म्हणून टाळतो? पण प्रभू म्हणे माझी इच्छा आहे. म्हणे देवा, अंजनी मातेची गाठ घेऊ, पण मी जो काय पराक्रम केला माझ्या आईला सांगू नका. हा नाही सांगत. म्हणे चल चल चल. विमान खाली उतरलं. अंजनी मातेचं दर्शन घेतलं प्रभूने. अंजना मातेने विचारलं, काय भानगडे? काय नाही म्हणे, आता ते गेलो होतो, ते कैकेयीला 2 आशीर्वाद ते दिले वर, आणि त्याच्यामुळे वनवासाला गेलो, आमचे लय हाल झाले. म्हणे काय झालं? ते सीता नेली म्हणे रावणाने, ते युद्ध मारामारी आणि ते. मग माझ्या पोराने काही मदत केली कोण? वा वा, पोराने मदत केली. सीता शुद्धी मूळ रामायणात. असे राक्षस धोडे म्हणे शापटाने दिसते. रावण दाढी काढायला बसला, वर गेले, नाकातच शिकली. शिक आली, अर्धी मिशी बाजारली. लई मजा आहे रामायणात. लई राक्षसीने अशा बोलून घ्यायचा, गोल बोलून, आणि शापटाने लई. अंजना माता म्हणे एवढंच. ते रावणा समुद्र पिरगळून फेकून नाही दिला का म्हणे माया पोराने? नाही नाही म्हणे, ते आम्हीच काम केलं. पण प्रभूने विचारलं, तुम्ही असं का विचारलं? का रावणाचं मुंडकं पिरगळून फेकून दिलं नाही असं का विचारलं? त्यावेळेस अंजनीने दिलेलं उत्तर आहे, लक्षपूर्वक आहे का. आता काही कथाकार काही सांगते, आता आपण तसं वाचलंच नाही तर लोकांना काय सांगायचं. काही म्हणते प्रभू समोर अंजना मातेने आपल्या स्तनातून दुधाची धार उडवली. असं कसं काय होईल? ती पतिव्रता आहे आणि प्रभू अखंड पूर्ण मर्यादा पुरुषोत्तम आहे. अंजनीने सांगितलं, प्रभू ज्यावेळेस आता जन्म झाला हनुमंताचा त्यावेळेस माझ्या स्तनातून दुधाची धार उडाली, तर ऋषभम पर्वताला चीर पडली, आणि म्हणून विचारते रावणाला मारलं का नाही? विठ्ठल विठ्ठल. ती धार आतापर्यंत वाहती, आणि ती धार सुद्धा नर्मदा मैयाला येऊन जाते. म्हणून नर्मदा मैयानं सांगितलं, मी कोणात मिळणार नाही. माझ्याच सगळ्यांनी मिळालं पाहिजे. तुम्ही माझ्यासोबत राहिले पाहिजे. आता जो अधिकारी असेल, आता महाराजांनी केलेत 5 परिक्रमा, जो साक्षात्कारी पुरुष असेल, अधिकारी असेल, त्याला दिसतं नर्मदेच्या कराला असे कमंडलू चिकटतील इतके साधू आहेत. कमंडलू चिकटून इतके साधू आहेत. ते सगळ्याला नाही दिसत, अधिकाऱ्याला दिसतं. सगळ्या साधूसाठी सांगितलं माझा अवतार आहे. जन्माची कथा झाली, थोडी एक मिनटं विवाहाची कथा सांगतो, 1 मिनिट ऐका. लग्न ठरलं होतं, काय त्या नाव त्याचं धर्मध्वज का काहीतरी असं नाव. एक मुलगा, त्यांनी भेट झाली, नर्मदा मायाची त्याची भेट झाली, आणि लग्न करू असा विषय झाला. नंतर यांची भेटच नाही झाली, आणि भेटच नाही झाली. मग एक तिची जुहिला नावाची दासी होती, नर्मदा पुराणात सांगितलं जुहिला नावाची दासी. त्या दासीला म्हणे, राव एक राजकुमार भेटला पण भेटच नाही, तू तेवढा निरोप घेऊन जाय. ती म्हणे, जाते पण मी दासी आहे, तो कपडे देऊन चांगले घालायला, माझी अवतार आहे. म्हणजे तर नर्मदा माईने आपले कपडे दिले त्या जुईला, आणि ती गेली. आता त्या नर्मदा माईचे कपडे घातले, त्या राजकुमाराला वाटलं हीच नर्मदा आहे, आणि झाली ना आलिंगन भेट. त्याला वाटलं हीच नर्मदा आहे, आणि ही लवकर आहे ना म्हणून मागून नर्मदा माया गेली. आणि यांना बघितलं, अरे 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 काय चांडाळ, अशा संग लग्न करायचं का? हे लग्नच करायचं नाही. अमरकंटक पासून धार 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 धार. ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगातलं लिंग आहे, पण ओंकारेश्वराचे 2 भाग केले, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर.
खाल्लाकडून वरती निघाली थेट अरबी समुद्राला जाऊन मिळाली. जगतामध्ये सगळ्या नद्या खालती वाहतात, पण 2च नद्या वरती वाहतात. त्याच्यात 1 नंबरचं नाव आहे नर्मदा मैया, आणि ती पण खडकातून वाहते बरं का. ओंकारेश्वरचे 2 भाग करून अमरकंटकपासून सरळ वरती खडकातून निघाली मंडळी, थेट अरबी समुद्रात जाऊन मिळाली. नुसतं परिक्रमा सोडून द्या, तुम्ही नुसतं जर नर्मदा मैयामध्ये गेले, आंघोळ केली ना, आंघोळ किंवा घरी जर तुम्ही आंघोळ करता करता, पूर्वी बघा आंघोळ करायला आपल्याकडे एक भांडं राहायचं, त्याला काय म्हणायचं, आपण सारे गंगाळे करून टाकले. ऐका नाही, बरोबर आहे, अपभ्रंश झाला. त्याचा खरा शब्द असा आहे गंगाजळ. त्याचा खरा शब्द आपण घंगाळे केलं, गंगाजळाचं असे लई शब्द येतात. जाऊ दे, काय लई विनोदाकडे जायचं नाही आज. आणि त्यात ते कॅमेरा लावून ठेवला आहे, ते बोलायला मला जड जात आहे, कारण मला हेच कीर्तन नाही येत, त्यामुळे जाहिरातीची काय नाही आवश्यकता नाही, ते कॅमेऱ्यामुळे जपून बोलावं लागते. म्हणून गंगाजळ म्हणजे का बा आंघोळ करता करता गंगेचं नाव येईल म्हणून त्याला गंगाजळ आण रे असं तरी नाव येईल. आंघोळ करता करता नर्मदे हार म्हणून जर डोक्यावर तांब्या टाकला, दुसरा पहिला नाही. हे वाक्य लक्षात ठेवायचं, कारण पहिल्या तांब्याला आपण अपवित्र असतो. पहिला तांब्या 1-2 तांबे घ्यायचे आणि मग नर्मदे हार म्हणायचं. नर्मदे हार म्हणून नुसतं नर्मदेचे नाव जरी घेतलं तर अनंत जन्माच्या पापापासून तुम्ही मुक्त होता. अभंगाचं पहिलं वाचे म्हणता गंगा गंगा, 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 वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, 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 सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, 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 दृष्टी पडता ब्रह्मगिरी. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. गंगा शब्द वापरलाय. सगळ्या नद्यांना जनरल गंगा शब्द आहे. गंगा एक गंगा आहे, पण कोणती नदी असली का तिला गंगा शब्द आहे. तिचं नामस्मरण जरी केलं, वाचे म्हणता गंगा गंगा, आंघोळीचा स्पेशल एक श्लोक आहे. आहे का? गंगे चैव यमुने चैव गोदावरी नर्मदा कावेरी. ते आपण लग्नात सुरू केला म्हणायला.
मंगल आहे काय नाही मंगल आहे ते श्लोक मंगल आहे म्हणून म्हणते हे आंघोळीचा श्लोक आहे बरं का लय श्लोक आहे